क्रीडा प्रेमींचं आपण करूया स्वागत. चला जोश वॉरियर्स आपला खेळाडू पाठवा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. जोश वॉरियर्स ओके आलेले आहेत, स्वागत आहे त्यांचं. मतीन डांगे ओव्हर नंबर 1 म्हणजे पॉवर प्ले सांभाळतील मतीन डांगे. आणि एका बाजूला बॅटिंग मध्ये स्ट्रायकर एंडला फलंदाज सय्यार. मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल ऑन साईडला मिड विकेटला बॉल चालला सीमारेषा पार. मंगेश पवार यांचा वार. पहिल्याच बॉलचं स्वागत केले दिमागदार. फटका खेळलाय मंगेश पवार आणि रुबाबदार. फटका होता शानदार, फटका होता वजनदार, फटका होता बहारदार. बॉल चाललाय सीमारेषा पार. पहिल्याच बॉलचं स्वागत केलंय दिमागदार. बॉल सीमारेषा पार, चौकार. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना मंगेश पवार व्हेरी फर्स्ट बॉल समाचार घेतला आणि बॉल पाठवला सीमा रेषेच्या पलीकडे सरळ 4 धाब्यांसाठी. बॉल क्रमांक 2 मतीन डांगे पुन्हा तयार. वेळेची नोंद आपण घेतली 12:23 पहिला बॉल पडलाय. मंगेश पवार यांना आज वेगळ्याच रंगामध्ये पाहायला मिळतात. मंगेश पवार ज्या प्रकारे पहिला बॉल खेळलाय, यावेळेला बॉल हवेत. क्षेत्ररक्षक जाऊन पोहोचतील का? फार लांबचा प्रवास. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. तडक फडक बेधडक या बॉल वरती मंगेश पवार यांच्या बॅट मधून फटका आलाय कडक. बॉल देतोय सीमारेषेच्या पलीकडे. धडक एक मोठा टोला आणि मंगेश पवार यांच्या बॅटचा बोलबाला षटकार. त्या बॅटिंग गेले, पॉवर प्ले तोड बॅटिंग म्हणायला काही हरकत नाही. मैदानाच्या आतमध्ये या 2 बॉलच्या पाठीमागे जबरदस्त खेळ केलेला आहे. 10 धाबा धावफलकावरती. चला तुम्हाला घाई करावी लागेल फिल्डिंग टीम याची आपण नोंद घ्या, अन्यथा एक खेळाडू तुम्हाला शेवटच्या ओव्हर मध्ये आतमध्ये घ्यावा लागेल. हॅलो, पुन्हा एकदा बॉलर तयार मतीन डांगे. ओ या वेळा चांगला बॉल. प्रयत्न काय होता बॉलच्या पाठीमागे रिप्ले टेलिकास्ट मध्ये आपण पाहूया. ज्या प्रकारे मंगेश पवार यांनी प्रयत्न केला होता हा बॉल खेळण्याचा. ग्रामीण टेनिस क्रिकेटचा रिप्ले टेलिकास्ट पहिल्यांदाच गुडघा टेकवला होता, म्हणजे मन बनवलं होतं की गुडघा टेकून फटका खेळायचा मनसुबे उधळून लावले. यावेळेला कव्हरच्या हातामधून जेल निसटला. इथे या बॉलच्या पाठीमागे पहा ज्या प्रकारे क्षेत्ररक्षक ट्रेन झाले होते. प्रयत्न केले परंतु प्रयत्नांना यश मिळू शकलं नाही. आणि हो, प्रत्येक यशाचं कारण प्रयत्न असतो. आणि रिप्ले टेलिकास्ट मध्ये आपण पाहूया ज्या प्रकारे मंगेश पवार बॅकफुटवरती गेले, पंच केला आणि पहा स्वतःला ट्रेस केलं इथे. म्हणजे बॉडी पूर्णपणे झोकून दिलं. इथे बॉल डॉट आलाय, धाव मिळणार नाहीये. मनोबल वाढवणारा बॉल आणि षटक क्रमांक 1 मध्ये 5 बॉलचा खेळ झाला. धावसंख्या आहे धावफलकावरती 12 धावा बिनगडी बाद. या वेळेला वेळेच्या चुकता नाहीये. फ्लाय स्लिपला बॉलने दिला गुंगारा. बॉल सीमारेषा पार. शेवटच्या बॉल वरती आलाय मंगेश पवार यांच्या बॅट मधून चौकार. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. धावसंख्या आहे 16. पहा ज्यावेळेस एखादा बॉल बॅटची कडा घेतो ना, टप्पा पडल्यानंतर तो दिशा बदलतो आणि त्याचा प्रत्यय आला. पुन्हा एकदा रिप्ले टेलिकास्ट मध्ये आपण पाहूया. मंगेश पवार पुढे आले, बॅटची कडा बॉलने घेतली आणि त्यानंतर गुंगारा दिला या बॉलने. कारण टप्पा पडल्यानंतर असे बॉल वळण घेतात आणि या बॉलने अगदी ते वळण घेतलं. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. पहिल्या ओव्हरसाठी आपण वेळ किती घेतलेला आहात त्याची आपण नोंद घ्या. चला थोडीशी आपल्याला काही करावी लागेल. जाफर ओव्हर नंबर आता 2 साठी येत आहेत. जोश वॉरियर साठी जाफर गोलंदाजी मार्गवर तयार होत आहेत. बॅटिंग मध्ये आता पहिल्यांदा स्ट्राईक करतील सचिन जाधव. एका बाजूला मंगेश पवार, एका बाजूला जाफर गोलंदाजी मार्गवरती. पॉवर प्ले क्रमांक 2 त्यांनी आपल्या नाभी घेतलेला आहे आणि पॉवर प्ले क्रमांक 2चं हे षटक आता प्रगतीपथावरती आहे. सचिन जाधव स्ट्रायकर एंडला पहिल्यांदा स्ट्राईक करतायत. पहिलाच बॉल जाफर यांनी चांगला टाकलाय, प्रभावशाली टाकलाय, डॉट टाकलाय. चांगला बॉल. सुरुवातच अगदी धमाकेदार केली आपल्या ओव्हरची. आणि ज्यावेळेस तुम्ही एखादा बॉल चांगला टाकता ना, तोही सुरुवातीचा, त्यावेळेस तुमचा कॉन्फिडन्स लेवल हाय होतो, मनोबल वाढतं. आणि तेच इथं आता वाढले जाफर यांचं.
समोर सचिन जाधव यांना बांधून ठेवलं. बॉल क्रमांक 2. फुल टॉस बॉल, मेजवानीवरती मारला ताव आणि या बॉलला नव्हता अडवण्याचा कोणत्याही क्षेत्ररक्षकाकडे वाव. बॉल सीमारेषा पार, षटकार. फुलटॉसला अगदी योग्य न्याय दिला. फुलटॉस बॉल म्हणलं की क्रिकेटच्या परिभाषेतली मेजवानी आहे. त्या मेजवानीवरती ताव मारला, स्वीकार केली ही मेजवानी आणि बॉल पाठवला सीमारेषा पार, षटकार. धावसंख्या 22, 22 धावा धावफलकावरती असताना तुम्ही पाहताय महाबळेश्वर क्रिकेट बोर्ड आयोजित महाबळेश्वर प्रीमियर लीगचं 6वं पर्व. कौतुक करावं लागेल आयोजकांचं, ज्यांनी 6व्या वर्षामध्ये पुन्हा एकदा या स्पर्धेचं आयोजन केलं. ऑन साइडला खेळाडू आहेत का, लांबून जातील. अखेरकार बॉल सीमारेषा पार, धावा मिळतील 4. आणखीन एक आलाय या बॉल वरती चौकार. दोन्ही बाजूने आक्रमण. भाई अब ये भी कहा पीछे रहने वाले. खरबूजे के देख के खरबूजा रंग बदलता असं म्हणतात. पाय एकाला पाहून दुसऱ्याने बदलला. म्हणजे मंगेश पवार यांनी आक्रमण केलं. आता त्यानंतर सचिन जाधव आक्रमण करतायत. या ओव्हरमध्ये जाफर यांनी काही बॉल महागडे टाकले. सुरुवात चांगली केली होती, परंतु त्यानंतर धावा रोखता आलेल्या नाहीयेत. शेवटचे 3 बॉल. जाफर राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅकफुट वरती गेले, पंच केला. क्षेत्ररक्षक नाहीये डीपला. बॉल डीप कव्हर, सीमारेषा पार. पॉवर प्लेचा समाचार घेणारा फटका. पॉवर प्ले म्हटलं की क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरतून तुम्हाला बॉल टोलवावा लागतो आणि तेच केलं. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरतून म्हणजे कव्हरच्या डोक्यावरतून बॉल टोलवला. बॉल गेला डीप कव्हरला. धावा मिळाल्या 4. धावसंख्या आहे 30. बिनगडी बाद. आता वाऱ्याच्या वेगाबरोबर बॉल निघाला सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी सचिन जाधव यांचा तडाखा. धुडगूस घातलाय मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांचा. गगनाच्या गाभाऱ्यात आज या खेळाडूने षटकारांचं तोरण विणलं. मारले तब्बल 2 षटकार, मारले तब्बल 2 चौकार. धिंगाणा घातलाय चौकार षटकारांचा सचिन जाधव यांनी. षटकातला आता शेवटचा बॉल बाकी आहे. जाफर यांना कमबॅक करावं लागेल. शेवटचा बॉल चांगला टाकावा लागेल. आपल्या गोलंदाजी मधली लकब इथे दाखवावी लागेल. प्रत्येकाकडे गुणवत्ता असते, तिथे तुम्हाला चांगलं सादरीकरण करावं लागतं आणि इथे तेच करावं लागेल. बॉलवर तयार. ओ, आता टप्पा पडल्यानंतर बॉल राईज झाला. अशा प्रकारचे या अगोदर बॉल हाताळणं फार महत्वाचं होतं. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. प्रथम बॅटिंग करताना राम मोंदे श्रेयस या टीमने बनवलेला आहे धावा. 36 धावा, बिनगडी बाद. पॉवर प्लेच्या दोन्ही षटकांचा खेळ संपला. थोडीशी घाई करावी लागेल आणि फिल्डिंगची व्यूहरचना आपण बदला, याच्या पण नोंद घ्या. बरोबर तुम्ही 2 षटकांसाठी 10 मिनिटांचा वेळ घेतलाय. चला घाई करा. 36-36 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. राज कदम ओव्हर नंबर 3. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात झाली आणि पहिलाच बॉल इथे काय टाकलाय. बांधून ठेवणारा, जखडून ठेवणारा बॉल. इथे आलाय तो डॉट. मंगेश पवार यांचे मनसुबे उधळून लावले या बॉलच्या पाठीमागे आणि या बॉलच्या पाठीमागे बॉल डॉट. धाव मिळणार नाहीये यावेळेला. लोअर फुल टॉस, लॉंग ऑन, बॉलच्या खाली. मंगेश पवार इथे माघारी. फटक्यातली पडली लांबी कमी, यावं लागेल मंगेश पवार यांना माघारी. लोअर फुल टॉस होता आणि फुलटॉसला न्याय देऊ शकले नाही. लॉंग ऑनला लांबी कमी पडली, फटक्यामध्ये नव्हतं पूर्णत्व. यावं लागतंय मंगेश पवार यांना माघारी. धक्का क्रमांक पहिला. राम मोंदे श्रेयस या टीमला बॅटिंग करताना. चला येणाऱ्या बॅटर आपण घाई करा, धावत या. 36 धावसंख्येवरती पहिला फलंदाज कोसळलेला आहे.
रोहित मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. आणि अखेरकार आल्या पावली बॉल पाठवलाय सीमा रिषभ पार. धावा मिळतीला बॉलच्या पाठीमागे 4 चौकार आलेला आहे. ज्या प्रकारे फटका खेळला, पुल केला, पॉवरफुल होता, क्रीजच्या खोलीचा वापर केला, बॉल पाठवला सीमा रिषभ पार. धावा येतात 4. मैदानाच्या आतमध्ये रोहित आले आणि त्यांच्या बॅटमधून चौकार आला. हो, पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका, परंतु यावेळेला बॉल जास्त अंगावरती आला आणि त्याचमुळे की काय प्रॉपर टायमिंग करू शकले नाही. सिंगल मिळतीये आणि सिंगल सोबत स्कोर बोर्ड पुढे आणि आता सचिन जाधव यांना स्ट्राईक वरती आणलं जाईल. 41-41 धावा धावफलकावरती आहेत. राम मंदे, श्रेयस हा संघ प्रथम बॅटिंग करत असताना राज कदम. ओ, राज कदम यांचा हा बॉल चांगला आहे. राज कदम यांनी निश्चित फलंदाजाला बांधून ठेवण्याचं काम प्रखरतेने केलेलं आहे. टान्स रिदम त्यांना जरी छोटासा असला ना तरी बॉल त्यांनी चांगले टाकलेले आहेत. बॉल फाईन लेगला जाईल का नाही? शॉर्ट फाईन लेगला बॉल तिथे अडवलेला आहे. सिंगल वरती समाधान मानावं लागेल. आयुष्यामध्ये काही गोष्टी अशाही असतात ना की त्याच्यावरती आपल्याला समाधान मानावं लागतं आणि इथे या दोन्ही बॅटरने एका धावीवरती समाधान मानलं. षटकातले शेवटचे काही बॉल आता तेही संपलेले आहेत. 3 षटकांचा खेळ संपला. चला, स्ट्रॅटेजिक टाइमआउट 1 मिनिटाचा. ड्रिंक्स ब्रेक ऑन. ड्रिंक्स ब्रेक ऑन आहे. धावसंख्या 42 धावा. 1 गडी बाद. राम वंदे श्रेयस प्रथम बॅटिंग करताना. मोहसिन ओव्हर नंबर वसीम, माफ करा, ओव्हर नंबर 4 मध्ये आले. त्यांचा पहिलाच बॉल पाठवला डीप कव्हर सीमा रेषेच्या पलीकडे. बॅकलिफ्टचा केला वापर, टायमिंग केलं प्रॉपर आणि बॉल चालला सीमा रेषा पार. सरळ 4 धावेंसाठी. 46 धावा येतील या बॉलच्या पाठीमागे, परंतु काय फटका खेळलाय. सचिन जाधव आज चांगली बॅटिंग केली. धूमधडाका लावलाय मोठ्या फटक्यांचा. पुन्हा तयार सायकरिनला. ओ, इथे पहा शरीरापासून बॉल दूर ठेवलाय. बॉल डॉट आलाय. धाव मिळणार नाहीये. धाव संख्या आहे ती जैसे थे. सचिन यांना बांधून ठेवणारा बॉल डॉट आलाय. म्हणजे अशा प्रकारचे जर काही बॉल आले फलंदाजांवरती दडपण आलं तर निश्चित विकेट तुम्हाला मिळतात, परंतु तो प्रेशर तुम्हाला क्रिएट करावा लागतो. बॉलर पुन्हा तयार. यावेळेला ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे बॉल डॉट आलेला आहे, कारण धाव मिळणार नाहीये. कधी बॅटिंग टीम पुढे सरसावतोय तर कधी बॉलिंग टीमची सरशी आपल्याला पाहायला मिळते. कधी बॅटिंग टीम कुरगोडी करते तर कधी गोलंदाजी करणारी टीम कुरगोडी करते. अशा प्रकारचा प्रत्येक मैदानाच्या आतमध्ये येतोय. षटकातले शेवटचे काही बॉल. याही वेळेला पण चांगलाच आहे, परंतु त्यावेळेला बॅकअप ठेवलेला आहे. 2 धबागती सहजतेने पूर्ण होतील. आज वाऱ्याचा वेग प्रचंड आहे या मैदानावरती. महाबळेश्वर म्हटलं की आल्हाददायक वातावरण अगदी वर्षभर पाहायला मिळतं. उन्हाळा इकडे जाणवतच नाही. असं असणार वातावरण म्हणजे महाबळेश्वरचं आहे. पावसाळ्यात पाऊस जास्त, थंडीमध्ये थंडी जास्त आणि उन्हाळ्यामध्ये उन्हाळा कमी. बॉलर तयार. यावेळेला जागेवरतूनच स्टँड अँड डिलिव्हर डिस्पॅच करून टाकला बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. बाहुबली स्ट्रोक सचिन जाधव यांच्या बॅट मधून आलाय. बॉल सीमा रेषा पार. षटकार.
बंदे में हे दम फटका आहे मॅक्झिमम बॉल सीमारेषा पार षटकार आलाय. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. सचिन जाधव वैयक्तिक किती बनवलेले आहेत. 33 वरती बॅटिंग करतायत. आज अर्धशतकाची चाहूल त्यांना लागली आहे का आणि स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक आता येईल का. परंतु एका बाजूला बॉलिंग मध्ये प्रयत्न चांगले करावे लागतील. षटकातला शेवटचा बॉल. शेवटचा बॉल टो क्रशर यॉर्कर टाकला. सिंगल मिळेल का. रेफर केलंय आता तिसऱ्या पंचांकडे. पाहिलं जाईल बॅट्समन रनआउट आहेत की सेफ आहेत. बॅट्समन सेफ आहे. एक धाव बॉलच्या पाठीमागे घेऊया आणि स्कोरबोर्डला पुढे नेऊया आणि धावसंख्या आहे धावफलकावरती 55 धावा धावफलकावरती आहेत. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. चला थोडीशी आपल्याला घाई करावी लागेल. नंतरची मॅच आपण अनाऊन्स करूया. मॅच क्रमांक 5. चला मॅच क्रमांक 5 यानंतर कोयना 11 विरुद्ध डीएम 11 आपण रिपोर्टिंग करा. कोयना 11 विरुद्ध डीएम 11 आपला टॉस केला जाईल. चला थोडीशी घाई करा. दोन्ही संघ आपण वेळ घेत आहे. फिल्डिंग लावा. राज कदम पुन्हा एकदा त्यांना बोलवण्यात आलेलं आहे. या अगोदर देखील राज कदम यांनी षटक हाताळलं होतं आणि षटक क्रमांक 3 मध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली होती. त्यासाठी त्यांना ओव्हर नंबर 5 मध्ये पुन्हा एकदा आणलेला आहे. बॅटिंग मध्ये सचिन जाधव आणि रोहित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. चला शेवटचे 12 बॉल बाकी काय करा. आणि पंचांकडे अपील केली आणि हो पंचांनी दाद उचलून धरली. या मॅचची गोल्डन विकेट. बिग विकेट गॉन. सचिन जाधव माघारी. आणि पाय ते प्लम झाले. तिन्ही यष्ट्यांच्या समोर इथे पकडले आणि काय रिप्ले टेलिकास्ट दिलेला आहे ग्रामीण टेनिस क्रिकेट. आणि 3 यष्ट्यांच्या समोर बॅटरला पकडलं. फलंदाज लेग बिफोर विकेट म्हणजे पायचीच्या स्वरूपामध्ये माघारी. पूर्वी क्रिकेटमध्ये लेग बिफोर विकेट नियम नव्हता. परंतु 17वा ते 18वा कालखंड जर आपण पाहिला ना 17व्या शतकाचा किंवा 18व्या शतकाचा तर याच्यामध्ये हा नियम क्रिकेटमध्ये आला. आणि त्यानंतर हा नियम आपण पाहतो लेग बिफोर विकेटचा. सुशांत भाऊ यांचं आगमन आहे. त्याचबरोबर विकास भाऊ यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं आपण स्वागत करूया आणि पाहूया या मॅचची रंगत. एका बाजूला चला थोडीशी घाई करावी लागेल. श्रीकांत दादा यांच्या ठिकाणी आगमन होते. त्यांचे स्वागत आहे या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून. आणि वळूया आणि पाहूया या मॅचची रंगत. एका बाजूला मोठी विकेट मिळाली आणि मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंगसाठी दिनेश जाधव डावकुरे आताचे बॅटर. चला बॉलिंग टीम पेनल्टी लागेल. चला घाई करा. आल्या पावली बॉल ज्या प्रकारे खेळलाय. क्षेत्ररक्षक होते तिकडे डीपला. अगदी 2 खेळाडू धावत गेले. बॉलचा पाठमोरा केला. या बॉलच्या पाठीमागे काही धावा ते प्राप्त केल्या आणि निश्चित आल्या पावली 2 धावा काढलेल्या आहेत. ओव्हर नंबर 5 चा खेळ तुम्ही पाहत आहात. राज कदम एका बाजूला. दिनेश पायांचा वापर. लॉंग ऑनला खेळाडू आणि ते
क्रिकेटमध्ये नाहीये चुकीला माफी, गलपानपणाला नाही थारा. बॉल सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4 धावेंसाठी. बॉलला अडवण्याचा अंदाज इथे बांधू शकले नाही. बॉल चांगला टाकला होता, परंतु हा जो फटका होता ना, त्या फटक्याचा इथे अंदाज बांधू शकले नाही. बॉलने सीमारेषा ओलांडली सरळ 4 धावेंसाठी. त्यामुळे आयुष्य असो किंवा क्रिकेट, अंदाज अयोग्य बांधावा लागतो. अंदाज चुकला तर बाकीच्या गोष्टी चुकत जातात. ओ यावेळेला फटका लॉंग ऑफला. खेळाडू तिकडे. सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. सिंगल सोबत स्कोर बोर्ड पुढे. धावसंख्या आपण सांगूया. बासष्ट धावा धाव फलकावरती. 62. ऑन साईडला खेळाडू आहेत. सिंगल मिळेल. सिंगल सोबत स्कोर बोर्ड पुढे. जिथे आपण चर्चा करत आहोत या संपूर्ण तराराबद्दल. या ओव्हरमध्ये आता मोठे फटके येत नाहीयेत. शेवटचे काही बॉल बाकी. चला टॉस साठी या. कोयना 11 आणि त्यांच्या विरुद्ध डीएम बॉयज. टॉस साठी रिपोर्टिंग करा. शेवटचे काही बॉल या ओव्हर मधले. ओ लाईन मिस केली. टप्पा पडल्यानंतर बॉल कट केला, बाहेर गेला, शरीरापासून दूर गेला, डॉट आला. षटक क्रमांक 5चा खेळ संपला आणि राम वंदे श्रेयश प्रथम बॅटिंग करताना बनवलेले धावा आहेत 63 धावा. 2 गडी बाद. शेवटचे 6 बॉल. टॉस करूया. कोयना 11 विरुद्ध डीएम 11. 63. 63 धावा. शतक तयार. मैदानाच्या आतमध्ये स्लॉग ओव्हर मध्ये म्हणजे अगदी डेथ ओव्हर मध्ये आलेले आहेत. एका बाजूला बॅटिंग मध्ये दिनेश आणि त्यांच्या सोबतीला असणारे फलंदाज रोहित. स्ट्राईक रेंजला तर रोहित आहेत. ओव्हर नंबर 7चा पहिला बॉल. पहिलाच बॉल उजव्या स्टिचच्या बाहेर. डॉट आलाय. धाव मिळणार नाहीये. निर्धाव आलाय. सुरुवातच डॉट बॉलने केलेली आहे. सुरुवात चांगली. शेवटचे 5 बॉल चांगले टाकावे लागतील. यावेळेला हा बॉल. इथे काय घडलं. एकाला आपल्या विकेटची तडजोड करावी लागेल. एकाला माघार यावं लागेल. पहा आयुष्य असो किंवा क्रिकेट, तडजोड हा आयुष्याचा न चुकवता येणारा एक अविभाज्य भाग आहे. आणि ते एका बॅटरने आपल्या नॉन स्ट्रायकरांच्या बॅटरला स्ट्राईक वर आणण्यासाठी आपल्या विकेटची तडजोड केली फलंदाज रोहित यांनी. आदित्य मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. चला थोडीशी काय करा आपण. सोडून दिलाय बॉल. खेळा बाकी सोडून द्यावा. असे द्विधा मनस्थितीमध्ये बॅटर अडकले आणि बॉल सोडून दिला. बॉल डॉट आलाय. टाळ्यांचा कडकडाट होतोय. आणि सोडून दिला बॉल. पुढे गेले. धाव मिळणार नाहीये. बॉल डॉट. आता शेवटचे 3 बॉल बाकी. आता ऑन साईडला खेळाडू आहेत. लॉंग लेगला बॉल वरती येतील. बॉलची फेकी करतील. एकच धाव समाधान मानावं लागेल. दुसरीचा प्रयत्न केला परंतु माघारी पाठवलं. जोखमीचं ठरलं असं. आणि त्याचमुळे की काय ही दुसरी धाव घेणं नाकारलं.
चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या 2 बॉलवरती करावी लागेल. धावसंख्या एकदा आपण सांगूया, 64 धावा, 64. चांगली गोलंदाजी खास करून अंतिम षटकामध्ये शादाब, कौतुक त्यांचंही करावं लागेल. स्लॉग ओव्हरमध्ये फलंदाजांना बांधून ठेवलंय, जखडून ठेवलंय. पायामध्ये बेड्या टाकलेल्या आहेत शादाब यांनी. लोअर फुल टॉस, त्याला ऑनसाइडला टर्न केलं, सिंगल मिळेल. आता टार्गेट सेट करणारा बॉल प्रगतीपथावरती. चला, कोयना 11 आणि DM11 रिपोर्टिंग करा टॉस साठी. चला, आपला टॉस केला जाईल. आणि हा बॉल फाईन लेगला, सीमारेषा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. या डावाची सांगता केली चौकाराने. पहिला डाव संपला. प्रथम बॅटिंग करताना राम, वंदे, श्रेयस या टीमने बनवल्या धावा 69 म्हणजे 69. 70 धावांचा पाठलाग करायचा आहे जोश वॉरियर्स या टीमला. टॉस करूया, कोयना 11 विरुद्ध DM11. आलात का कॅप्टन? चला, फिल्डिंग लावा आणि टॉस करून घ्या. टीम राम, वंदे, श्रेयस चला फिल्डिंग साठी आणि जोश वॉरियर्स लगेच बॅटिंग ऑर्डर पाठवावी लागेल. ओके, वेळेची आपण नोंद घेऊया. चला, टॉस साठी आपण टॉस कडे जाऊया. टॉस साठी आपण वळणार आहोत.
चला फिल्डिंग लावा. टीम रामोंते श्रेयश आपण वेळ घेताय. चला मैदानाच्या आतमध्ये चला फिल्डिंगसाठी. आणि टीम जोश वॉरियर्स चला बॅटिंग ऑर्डर पाठवा. पहा वेळेची नोंद आपली घेतलेली आहे. 12:54 बाहेरच झालेले आहे, त्याच्या पण नोंद घ्या. त्यामुळे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये टाइम सेव्ह करावा लागेल. जोश वॉरियर बॅटिंग ऑर्डर पाठवा. जोश वॉरियर्स आपण बॅटिंग ऑर्डर पाठवा. चला बॅटिंग ऑर्डर आपली जोश वॉरियर्स गेलेली नाही, याची आपण नोंद घ्या. पेनल्टी लागेल आपल्याला. हॅलो चेक. थँक्यू. चला आपण जाऊया. एक महत्वपूर्ण टॉस आहे. एका बाजूला आपण पाहतोय टीम आहे वॉरियर्स, बॉईज, अशी ही लढत पाहायला मिळेल. दोन संघ टॉस कोण घेणार आहे? येस येस, तू की मी, तू की मी. येस येस, कोयना वॉरियर्स. आणि हा टॉस उडवण्यासाठी सन्माननीय नजाक सर आले. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया आणि त्यांच्या शुभ हस्ते करूया या मॅचचा स्विन द कॉइन. एल असा कॉल आहे आणि हा कॉल आतमध्ये दाखल झालाय. कोयना वॉरियर्स विन द टॉस. महत्वाची मॅच आहे, डू ऑर डाय. आतापर्यंत किती मॅच जिंकलात? आतापर्यंत एक पण नाही जिंकलो, पण ही मॅच 100% जिंकायचा प्रयत्न करणार आहे. कारण की प्रत्येक हारला खूप दुःख असतं. परवा जिंकून सुद्धा हारल्यागत झालं आणि ते खूपच वाईट, म्हणजे जिव्हाळी लागल्यागत झालंय. पण ही मॅच जिंकायचा खूप प्रयत्न असेल, कारण की समोर अध्यक्ष समोर आहेत. त्यांच्या समोर जिंकणं थोडं कठीण जाईल, पण प्रयत्न 100% असतील माझे. टॉस जिंकलात, एकंदरीत काय निर्णय असेल? आम्ही बॅटिंग करू. किती टार्गेट सेट करणार? 70. जास्त प्रश्न विचारत नाही, मॅच ऑन होतीये. येस अध्यक्ष महोदय, एक महत्वपूर्ण मॅच आहे आणि या मॅच मध्ये डीएम बॉईज एक युनिटी पाहायला मिळाली आहे. याच्या मागचं कारण काय? आज अध्यक्ष म्हणून तुम्ही पाहताय तुमच्यासोबत अखंड महाबळेश्वर तालुका एकत्र आला. ही जी नॅचरल तुम्ही ताकद देताय, त्याबद्दल काय सांगाल? खूप चांगली मुलं आहेत आमचे, सर्व क्रिकेट खेळणारी मुलं आणि चांगले साथ देतात. आणि काहीतरी त्यांना सांगितले तर ते ऐकतात आणि शब्दाला थोडासा मान देतात. त्याच्यामुळे तुमच्या शब्दाला मान आहे. मात्र तुम्हाला आता फलंदाजी न करता गोलंदाजी करायची आहे. किती धावांवरती रोखाल? 70 सांगितलेत त्यांनी. 55 ते 60च्या आत रोखायचं. नक्कीच अध्यक्ष महोदय, आपल्याला खूप खूप शुभेच्छा असतील या मॅचसाठी. दोन्ही संघनायकांना आपण खूप खूप शुभेच्छा देऊया आणि मान्यवरांना विनंती करूया आपण स्थानपन्न व्हा. न्यूज फ्रॉम द सेंटर, कोयना वॉर्नियर्स विन द टॉस अँड सिलेक्टेड टू बॅट फर्स्ट. थँक्यू. ओव्हर टू कॉम्बॉक्स. पहिला बॉल आता मॅचची सुरुवात. आणि गोलंदाजी मार्गवरती मंगेश पवार. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल डॉट आलेला आहे, धाव मिळणार नाहीये. ओके, डेड बॉल आहे, बॉल पुन्हा टाकावा लागेल. निश्चित इथे यष्टिरक्षकाला बॅट लागलेली आहे आणि हीच आशा बघूया कोणती दुखापत त्याने नसावी. कारण ज्या प्रकारे आजकाल क्रिजच्या खोलीचा वापर करत अनेक बॅटर खेळण्याचा प्रयत्न करतात आणि यष्टिरक्षक देखील फार क्लोज असतात आणि त्याचा हा प्रत्यालाप बॅट त्यांच्या चेहऱ्याला लागली. ते ज्यावेळेस स्टान्स घेतला, ज्यावेळेस फटका खेळायला गेले आणि इथे हा बॉल आता डॉट आलाय. मॅचच्या सुरुवात झाली आता इथून या बॉलने. पहिलाच बॉल डॉट टाकलाय. बॅटिंगसाठी एका बाजूला संदेश मोरे आणि मतीन डांगे आणि त्यांच्या आता सोबतीला आहे. तरी गोलंदाजी मार्गवरती मंगेश पवार. संदेश मोरे यांनी बॉल साईडला
टर्न केला, बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेग, सीमारेषा तोडून फोडून भेदून सीमा पार फरार. या डाबातला धावसंख्येचा पाठलाग करताना आलाय पहिला वहिला चौकार. थोडीशी आपण घाई करत आहोत. एका बाजूला या बॉलचं स्वागत केलं चौकाराने. संदेश मोरे यांना याच प्रकारची बॅटिंग करावी लागेल. प्रत्युत्तर द्यायचं आहे. टार्गेट कितीचं आहे या मॅच मध्ये? 70चं टार्गेट आहे. बॉल निघाला सी कॉर्नर, सीमा रेषेच्या पलीकडे रेंज मध्ये आला आणि बॉल पाठवला सीमारेषा पार. सरळ 6 धाब्यांसाठी जसा बॉल आला तसा पाठवला सीमारेषा पार. षटकार. सुरुवात अगदी तडाखे बंद केली. विस्फोटक बॅटिंग मैदानाच्या आत संदेश मोरे करतायत. सुरुवातीचा बॉल डॉट टाकणारे मंगेश पवार आता थोडेसे महागडे ठरतायत. गुणवत्ता आहे मंगेश पवार यांच्याकडे. पेशाने टॅटू आर्टिस्ट आहे. तिथे फटका फसलाय का? परंतु क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाही बॉल पर्यंत. दुसरीचा प्रयत्न अगदी सहजरित्या चालवला आणि 2 धाबा या बॉलच्या पाठीमागे इथे पूर्ण झाले आणि धावसंख्या जाऊन पोहोचते. आता 12 धाबा धावफलकावरती आलेल्या आहेत. बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये 12 धाबा येत आहेत. तुम्ही पाहताय, अनुभवताय. महाबळेश्वर प्रीमियर लीगचे 6वं दमदार पर्व. क्रीडांगण आहे पोलो ग्राउंड महाबळेश्वर. बॅकफूट वरती गेले, तिथून या बॉलला पंच केलं, स्ट्रायकरला फेक केली, सिंगल मिळाली आणि सिंगल सोबत स्कोरबोर्ड पुढे. 70 धावांचा पाठलाग करताना 13 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. शेवटच्या एका बॉलचा खेळ बाकी आहे. हे षटक जर तुम्ही पाहिलं ना, कभी खुशी कभी गम असं असणार मंगेश पवार यांचं हे षटक. आजची कडा, बॉलने गॅप शोधलाय गलीमधून, बॉल निघाला, शर्यत लागली, बॉल पुढे खेळाडू मागे, बॉल पुढे खेळाडू मागे आणि अखेरकार सीमारेषे लगत बॉल फुटबॉल स्टाईल थांबवला आणि या बॉलच्या पाठीमागे षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. धावसंख्या आहे धावफलकावरती 15 धावा बिनगडी बाद. टीम जोश वॉरियर 70 धावांचं प्रति उत्तर देताना. चला काय करा, आपण 2 मिनिटं एक्स्ट्रा घेतलेली आहे. टीम बॉलिंग टीम याच्या पण नोंद घ्या. राम मुंदे श्रेयस. सचिन जाधव येत आहेत, ज्यांनी गोलंदाजी बॅटिंग चांगली केली होती. आता ते गोलंदाजीच्या रनवे वरती येत आहेत. ओव्हर नंबर आता 2 साठी. चला घाई करा. संदेश मोरे ओव्हर नंबर आता 2 मध्ये बॅटिंग करतील. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल. अंपायर कॉल, इट्स वाईड. बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. बॉल आहे दिशाहीन, बॉल आहे वाईट बॉल. समोर लॉंगॉनला खेळाडू आहेत. बॉल माझ्यापर्यंत पेक्षा मी बॉल पर्यंत जातो. या प्रयत्नामध्ये फक्त एक सिंगल धाव इथे खर्च केलेली आहे. 70 धावांचा पाठलाग करायचा आहे. एका बाजूला बचाव. रंगलेला हा सामना राम मुंदे श्रेयस विरुद्ध जोश वॉरियर्स. इथे बॉल डॉट. धाव मिळणार नाहीये. निर्धाव बॉलची इथे सांगता होतीये. धावसंख्या आहे जैसे ते. पण चांगला केला एक्स्ट्रा कव्हरला. खेळाडू तिकडे जाऊन पोहोचले आणि हो अखेरच्या क्षणी बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. चौकार. फार वेगाने गेले क्षेत्ररक्षक, परंतु बॉलला थांबवू शकले नाही. ज्या प्रकारचा पंच होता, पंच पॉवरफुल होता आणि
क्षेत्ररक्षक गेले देखील होते आणि एका हाताने बॉल अडवण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला. बॉलने सीमारेषा ओलांडली. सरळ 4 धावेंसाठी धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 21. याही बॉलवरती चांगलाच प्रहार केलाय. बॅकफुटचा पंच आहे आणि तो पंच पॉवरफुल आहे. बॉल सीमारेषेच्या पलीकडे गुल. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4 चौकार. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमे करतायत. बॅकफुटवरचे पंच जागा बनवून खेळलेले स्ट्रोक आहेत आणि हे स्ट्रोक धावा देत आहेत टीमला. आता एका बाजूला गोलंदाजी मार्गवरती सचिन जाधव आहेत ज्यांची गोलंदाजी करण्याची शैली वेगळी आहे. फिरकी गोलंदाज ओव्हर नंबर 2 मध्ये. शेवटचे आता 2 बॉल बाकी आहेत. 70चा बचाव करायचा. सचिन जाधव तयार. यावेळेला हाई बॉल गॅप शोधतोय. बॉल निघाला सीमारेषा पार. याही बॉलवरती धावा मिळतील 4. चौकारांचा धुडगूस घातलाय आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना. मतीन डांगे चांगली बॅटिंग करतायत. आई बॉल मतीन यांनी पाठवला सीमारेषा पार. जागेवरतूनच मतीन यांनी काय स्ट्रोक खेळलेले आहेत. आई बॉल सीमारेषा ओलांडतोय 4 धाब्यांसाठी आणि पॉवर प्ले मध्ये चांगली बॅटिंग केली. धावसंख्या आहे 29. 29 धावा. याही वेळेला गॅप शोधलाय. पॉवर प्लेचा समाचार. रिकाम्या जागा भरा आणि या बॉलच्या पाठीमागे स्कोर बोर्ड मध्ये 4 धावा ऍड करा. षटक क्रमांक 2 चा खेळ संपला. 33 धावा धाव फलकावरती आल्या. आता 24 बॉल आणि विजयासाठी धावा बनवायच्या आहेत 37. प्रति ओव्हरच्या पाठीमागे 9 कमीत कमी 10 या धावा बनवाव्या लागतील. चला घाई करा. यानंतर तुम्हाला टीम मीटिंग साठी वेळ आहे. चला घाई करा. फिल्डिंग बदला. सूरज पवार यांना गोलंदाजी मार्गवरती बोलवलंय. ओव्हर नंबर 3 साठी. संघाला विकेट मिळत नाहीये. संघ अडचणीमध्ये आणि त्याच वेळेस मात्र सूरज पवार येतात. आज तारणहार सूरज पवार यांना बनावं लागेल या मॅच मध्ये. विकेटची गरज आहे. विकेटचा शोध अद्यापही संपलेला नाहीये. टीम राम मुंदे श्रेयस या टीमचा आणि ती विकेट कोणत्या बॉलवरती मिळेल हे पाहावं लागेल. आणि या मॅच मध्ये जर विकेट आल्या तरच मजा येईल. एका बाजूला संदेश मोरे यांनी बॉल पाठवला. सी कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे. शक्ती आणि युक्तीचा साधलाय मेळ आणि या बॉल वरती केलाय. आता संदेश मोरे यांनी चांगला खेळ. बॉल सीमारेषेच्या पार. षटकार. काय बॅटिंग केली आज संदेश मोरे यांनी. आज वेगळ्याच रंगात वेगळ्याच ढंगात पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. हा आणखीन एक बॉल. स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल सीमारेषेलगत थांबवलाय. बॉलची फेकी केली जाईल. काही धावा या बॉलच्या पाठीमागे इथे प्राप्त होत आहेत. स्कोर बोर्ड पुढे चाललेला आहे. या मॅच मध्ये आता रोमांचकता वाढत चालली आहे कारण दोन्ही फलंदाजांनी आक्रमण केलंय. परंतु एका बाजूला गोलंदाजीमध्ये आपली चमक धमक अचूकता भेदकता या गोष्टी इथे दाखवाव्या लागतील. कठीण काळात स्वतःला एक गोष्ट नेहमी सांगत राहा की सध्याची परिस्थिती माझा शेवट नाहीये. पेटेन मी पुन्हा नव्याने. हे सामर्थ्य नाशवंत नाहीये आणि या सामर्थ्याने लढावं लागेल. बॉलला डॉट. बॉलर तयार. हा आणखीन एक बॉल. आकाशाला गवसणी घालतोय. लांबी कमी पडलीये आणि यावं लागेल फलंदाजाला माघारी. तिसऱ्या प्रयत्नामध्ये हा झेल पकडलेला आहे. बिग विकेट गॉन. मोठा धक्का लागला. लांबी कमी पडली फटक्यामधली आणि फलंदाजाला जावं लागेल माघारी आणि मिळाली ती विकेटची हमी. 22 धावा बनवल्या. बॅटिंग करताना फलंदाज संदेश मोरे यांनी. संदेश मोरे चांगली बॅटिंग करत होते त्याच वेळेस माघारी येत आहेत. परंतु कौतुक करावं लागेल गोलंदाज सूरज पवार यांचंही कारण ते अशा वेळेस गोलंदाजी मार्गवरती आले होते ना. परिस्थिती अनुकूल नव्हती. परिस्थिती बिकट होती. परंतु सूरज पवार यांचा मारा तिखट होता आणि संघासाठी संकट मोचक बनले.
राम वंदे श्रेयस या टीमसाठी टिपली त्यांनी विकेट. आता धक्का क्रमांक पहिला लागलाय, परंतु मैदानाच्या आतमध्ये एंट्री होतीये. जाफर ऑलराऊंडर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतात बॅटिंगसाठी. बॉलर तयार सूरज पवार गोलंदाजी मार्गवर तो निघतील षटकातले शेवटचे काही बॉल घेऊन. वेळेची अचूकता नाहीये, पंचांगडे अपील केलीये, परंतु इथे बॉल आला तो डॉट, मिळणार नाहीये कोणती धाव. षटक क्रमांक 3चा खेळ सुरू आहे. चला पाणी बॉटल तयार ठेवा, जर पाणी हवा असेल तर खेळाडूंना विनंती आहे की पाणी बॉटल आपण तयार ठेवा, जर आपल्या खेळाडूंना मैदानाच्या आतमध्ये पाणी द्यायचं असेल तर. आणि या बॉलच्या पाठीमागे विकेटचं पतन आहे. धक्का क्रमांक 2 लागलाय. चला घाई करा. मुदत सर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. मुदत सर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. चला दोन्ही संघ आपण थोडीशी घाई करा, आपण वेळ घेऊ नका अशी विनंती आहे. हा व्हाईट बॉल आहे आणि हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. याच्यानंतर तुम्हाला 1 मिनिटाचा वेळ दिला जाईल आणि नंतर काही ऑफिशियल स्पॉन्सरची आपण अनाउन्समेंट करणार आहोत. विकास जाधव यांच्या वतीने पर विकेट साठी सूरज पवार यांच्यासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आणि 2 विकेट घेतल्यात तर 200 रुपये कॅश प्राइज हे कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा झालेलं आहे आणि आम्ही त्यांचे आभारी आहोत. प्रत्येक विकेटसाठी प्रत्येक पुढील विकेटसाठी देखील 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. कंटिन्यू होईल. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. ड्रिंक्स ब्रेक ऑन. धावसंख्या आहे धावफलकावरती 43 धावा, 42 धावा, 2 गडी बाद. पहा मित्रांनो, या क्रिकेट स्पर्धेत आपण प्रत्येक मॅचला सामनावीराचा पुरस्कार देत आहोत आणि तो पुरस्कार ज्यांच्या वतीने आपल्याला मिळालेला आहे माजी सभापती पंचायत समिती महाबळेश्वर सन्माननीय संजू बाबा गायकवाड यांच्या माध्यमातून. त्यानंतर या क्रिकेट स्पर्धेला मालिकावीराचा पुरस्कार ज्योतिताई वागदरे महाबळेश्वर यांच्या वतीने मिळालेला आहे. त्यानंतर बेस्ट बॅट्समन विघ्नेश अथर्व मुवर स्थळदेव विकासभाई जाधव यांच्या वतीने. त्याचबरोबर बेस्ट बॉलर अमित ॲग्रो महाबळेश्वर अक्षय भाऊ दनवले आणि यांच्या सौजन्याने हा पुरस्कार मिळालेला आहे. या सर्वांना थँक्यू म्हणूया. बरेचसे स्पॉन्सर्स आहेत, त्यांची अनाउन्समेंट आपण येणाऱ्या कालावधीमध्ये करूया. कारण एखादी स्पर्धा उभी करायचं म्हटल्यानंतर आर्थिक पाठबळ हा फार महत्वाचा घटक असतो आणि ज्यांनी ज्यांनी स्पॉन्सरशिप केलेली आहे त्यांना सर्वांना थँक्यू म्हणूया. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात झाली आणि गोलंदाजी मार्गवरती दिनेश जाधव आले आणि पहिल्या बॉलच्या पाठीमागे 2 धावा खर्च केल्या. 42 झाल्या. आता 2 मिळती तर 44 झाल्या. टार्गेट आपण एकदा सांगूया. अजून 26 ची गरज आहे आणि येणारे बॉल शिल्लक आहेत 17 बॉल 26 चा थरार. विकेट डॉट बॉल राम वंदे श्रेयसला हवेत. या बॉलला दिशा दिली. खेळाडू डीपला आहेत. सिंगल तर पूर्ण केले, दुसरीचा प्रयत्न होईल कारण खेळाडू फार लांबून आले आणि त्यामुळे सहजरित्या या बॉलच्या पाठीमागे 2 धावा मिळतील. बॅटिंग करत असताना धावसंख्या धावफलकावरती किती आहेत? 46 धावा आणि मैदानाच्या आतमध्ये मतीन डांगे यांनी मिडल ऑर्डर मध्ये डाव सांभाळलेला आहे. खास करून प्रारंभिक जोडीमध्ये आले, आता मिडल ऑर्डर मध्ये चांगली पार्टनरशिप उभी करतायत. ही जी पार्टनरशिप आहे ती 3 धावांची आता दाखवलेली आहे टीम ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीने. या दोन्ही संघांची बॉलर तयार. समोर बॉल निघाला सीमारेषेच्या पलीकडे. स्ट्रेट हिट, ग्रेट हिट. बॉल सीमारेषा पार, षटकार. या बॉल वरती आलाय मोठा टोला. काय बॅटिंग केली आहे. चाहे लंबा हो सफर, चाहे अजब हो डगर, अरे मुश्किलों से डरना क्या, जब मुकाम पाना हो अगर. बॉल सीमारेषा पार, षटकार. 52 धावा. बॉलर तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. फक्त या बॉलला संयमाने दिशा दिली.
बॅटचा चेहरा बॉलला दाखवला, बॅटला घेऊन गेले, सिंगल आलेली आहे या बॉलच्या पाठीमागे आणि सिंगल सोबत आपण चर्चा करतोय. या ओव्हरमध्ये तब्बल 4 बॉलचा खेळ संपलेला आहे, 2 बॉलचा खेळ बाकी. राम मोंदे श्रेयस या टीमला आता प्रयत्नांची उंची मोठी ठेवावी लागेल आणि या मॅच मध्ये जर तुमच्या प्रयत्नांची उंची मोठी आहे तर नशिबालाही झुकावं लागेल आणि ती प्रयत्नांची उंची मोठी राम मोंदे श्रेयसला ठेवायचे. बॉलर तयार, राईट आर्म राऊंड द विकेट. फुल टॉस बॉल आणि फुल टॉसला नाहीये माफी. इट्स गोईंग 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 आउट ऑफ द पार्क. षटकार. फुल टॉस म्हटलं की मेजवानी आणि त्या मेजवानीवरती मारला ताव. बॉल पाठवला सीमारेषा पार. येतोय तो षटकार. या बॉलची कहाणी मैदानाच्या आतमध्ये फटका आहे. बॅटिंग करताना फलंदाज. आणखीन एक बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील 4. येतोय तो आणखीन एक चौकार. षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाजाची तारांबळ करून टाकली आणि डावपेच उधळून लावले. काय बॅटिंग केली. धावसंख्या आपण सांगूया 4 षटकांचा खेळ संपला. 63 धावा म्हणजे इथून पुढे बनवायच्या आहेत धावा 7 आणि येणारे बॉल आहेत आता 12. 12 बॉल 7ची गरज. परिस्थिती बदलते असं म्हणतात आणि आता ती बदलली आहे, परंतु इथे राम मोंदे श्रेयसच्या टीमची परिस्थिती बदलेल का असं म्हणतात ना. 7 हव्यात 7. मावळणारा सूर्य हा पुन्हा उगवतो. खरा वेळ ही बदलते, परंतु ती वेळ बदलली जाईल का. बॉलर तयार. ओव्हर नंबर 5. सूरज खोल टप्प्याचा बॉल टाकलाय. प्रत्येक धाव इथे मोजून मापून तोलून खर्च करावी लागेल. दुसरीचा प्रयत्न. प्रत्येक धाव्याला आता सोन्याचं महत्व प्राप्त होत आहे. आता 11 बॉल 5 धावांची या मॅच मध्ये गरज आहे. मतीन डांगे यांनी काय बॅटिंग केली मैदानाच्या आतमध्ये. सुरुवातीला संदेश पवार यांनी धडाका लावला मोठ्या फटक्यांचा. त्यानंतर मतीन डांगे यांनी धुडगूस घातला. फटका चांगला खेळलाय. समोर खेळाडू येतील. चांगली फिल्डिंग. दुसरीचा प्रयत्न, परंतु 2 धावा. आता इथून पुढे 3 ची गरज आहे. येणारे बॉल 10. फटका हवेत. सामना संपलेला नाहीये. विकेटचं पतन होईल. खेळाडू जातील माघारी. धक्का क्रमांक लागलाय तो आता दुसरा. आग तूफान से निकल सकती है, कश्ती बुझाकर फिर जल सकती है. हिम्मत मत हारना मेरे यारो. किस्मत कभी भी बदल सकती है. वेळ बदलायला वेळ लागत नाही. नशीब बदलायला वेळ लागत नाही. नशिबाचा भाग 1% आणि प्रयत्न तुमचे 99% जर असेल ना तर तुम्हाला विजयापासून कोणी वंचित ठेवू शकत नाही. अशा प्रकारच्या जर काही विकेट्स आल्या, डॉट बॉल आले तर सामना बनेल आणि तो सामना बनेल का. बिलाल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी इंटर होत आहेत. नऊ बॉल आणि 3 धावेंची या मॅच मध्ये गरज आहे. या बॉलला दिशा दिली. खेळाडू तिकडे जातील का. बॉल अडवतील का. नाही. झटपट पटापट मॅच फिनिश आणि सामना जिंकलेला आहे. जोश वॉरियर्सने. हार्ड लक टीम. राम मोंदे श्रेयस पुढील मॅच साठी तुम्हाला शुभेच्छा. प्लेयर ऑफ द मॅच. कोण दाखवते.